हॅलो. हॅलो. हा हा सैनिक चौगलेंचा नंबर ना? हो. हा नमस्कार, मी संदीप नमस्कार. राघव बोलतोय ब्रह्मनाळ मधून. हा बोला की भाऊजी. काल हा तुम्हीच हा. होता, आता तुम्हीच होता ना काल अपघातामध्ये? हो 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 हो. आता तब्येत कशी आहे आपली? हाय, बरी आहे एक नंबर आहे. एक नंबर आहे ना? हा. तेच ते काय झालं, माझ्या इथं पण 2019 ला अशीच दुर्घटना घडली होती ना. हो हो. त्यामुळं काल ते कसं आहे, आम्हाला तिकडे येऊ दिलं नाही. तिकडं आतमध्ये मी हा. यायला आलतो. आहे ना व्यवस्थित, आता काळजी हाय. करण्यासारखं काय नाही. हाय ना, हाय व्यवस्थित आहे सगळं आहे. आहे ना? ब्रह्मनाळच्या घटनेपासून हा. अशा घटना घडल्या की काळजाचा थरकाप उडवतो म्हणताना आम्ही पहिल्यांदा काळजी करत असतो. हो 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 बरोबर आहे. ते बाकीचे दोघांचे काय, ते बैरागी आणि तुमचं ते हा. अण्णा आसुरे काय बैरागदार सापड? सापडले नाहीत अजून, पण शोध कार्य चालू आहे. हा हा. अजून पण काय हाताला लागलं नाही. फक्त सरपंच मिसेस एक ते हाताला ते लागले, ते श्वास पण आता, एक्सपायर झाले. हो हा. श्वास कालच झाला एक्सपायर. हो 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 श्वास पण माझा मित्रच होता ना, चांगला हो. परिचित होता तो माझा. हा 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 आणि त्यामुळं काल ते ऐकल्यानंतर हा. अगदी फार मन सुन्न झालं. हो हो, कारण प्रवाह पण असा होता की तिथं काय चान्सच नव्हतो. आता डिस्चार्ज दिले, डॉक्टर सांगितले ते 24 तासानं हे करा म्हणून. हा. मग आता दवाखान्यातनं बाहेर पडलोय बघा. बर. हा. म्हणजे हा. आता तुम्हाला म्हणजे काय त्रास होत होता? धाप नाही लागली? नाही, काय त्रास नाही. फक्त ते लोक जे आता सरपंच एक वारले की नाही, हम्म. त्याच्यामुळे मनात भीती. नाहीतर पोहणं किंवा आपलं हे होणं हे काय नव्हतं आपल्या ह्याच्यात. बर 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 फक्त बर. ते दोन लोक जे ते गेले आणि सरपंच एक माझ्या मागच होता, त्याला कसतर ओढत नेत होतो ना थोडं थोडं हे करून. मग तुम्ही वडला होता त्याला होय? नाही, ते पूर्णपणे किती 50 फूट राहिलं तर पुढे काढायला यायला त्याला सरपंचला. बर बर मग ते नाकातनं पाणी लाटाचं चाललं नाही. बर बर लाट बर लाट पण लय मोठा होता. बर बर बर. ते नाकात पाणी चाललं तर. तुम्ही म्हणजे असं प्रवाहात मधनच म्हणजे नदीच्या प्रवाहात गेलता का, असं कसा काय मार्ग होता तो? तो मार्ग ऐकवाट आणि बस्ताडचा होता. हा. आम्ही मोटर चालू करायला चाललो होतो ग्रामपंचायतचं. बर 8 दिवस बर. झालं पाणी नव्हते ना. हा हा हा. मग रस्त्यावर एक गुडघ्या एवढं पाणी होतं. बर बर मग चालत जायचं आणि चालू करून यायचं. 8 दिवस झालं बंद आहे. बर बर मग ते चालत चाललो होतो तोपर्यंत अनोसा बसुरे केळी आणायला चालला होता बसवाडला. बर बर. मग तो काय म्हणला, चालत कशाला चाललाय, ट्रॅक्टर मध्ये बसा जाऊया. अरे बाप बर. मग तिथं सगळं आपलं हे घोडपेंट काढलं नाही. म्हणजे श्वासला तुम्ही वडत आणला होता कडेपर्यंत? नाही, मी त्याला जरा राहिलं ये असं करत 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 आणलो होतो. फक्त 50 फूट राहिलं तर. बर. मग सुहासला म्हटलं, सुहास जरा राहिलं ये म्हटलं. नुसतं हा जे म्हटलं की नाही त्याच्यावर काय बोलायला तयार नाही तो, असं झालं. म्हणजे तिथंच बुडला काय तो? हा बुडालता तो. तोपर्यंत आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी हे घेऊन आलेत. बोट? बोट नाही, आपलं हे घालतात जॅकेट. हा ते आले. हा, त्यांनी 2 जण उडी मारली आणि लगेच सुहासपाशी येऊन त्याला उचलले. नाहीतर तो बी आज हुडकायचीच पाळी होतो सुहासचं. म्हणजे ते नाका तोंडात पाणी गेल्यामुळे? फुफ्फुसात जे पाणी गेलंय त्याला हा. तेच त्रास केलाय, त्याला श्वासाच झालाय. अरे बापरे. हो आता हो काळजी हो घ्या हो. मात्र थोडीशी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, घेतो.